दोघे तर मेले म्हणून फेकून दिले एका शेतात. आता एवढे झाल्यावर प्रशांतचे आजोबा येतात, हातात एक पिशवी घेऊन. त्यांना ज्या शेतात फेकलेले असतात तिथे जातात. पिशवीमधून एक कागदाची पुडी काढतात आणि त्यामध्ये आणलेली मिरची पावडर त्या तिघांच्या डोळ्यामध्ये भरतात आणि त्यांना सांगतात की जोपर्यंत त्यांचा आजोबा जिवंत आहे तोपर्यंत गावात येऊन त्यांच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही. अगोदर मेले म्हणून फेकले होते, त्यात मिरची पावडर डोळ्यात. या वेदना कशा सहन करत होते देव जाणे. त्या गावातील काही मुली प्रशांतच्या गावात लग्न करून आल्या आहेत. त्यांना हा प्रकार खूप दुखवणार आहे, पण पर्याय नाही. यात अजून महत्त्वाची बाब अशी की प्रशांत जागेवर नाही असता तर कदाचित एखाद्याला बंदुकीची गोळी घातली असती. कारण जेव्हा त्याला बाजारपेठेत मारला आहे तिथून त्याने स्वरक्षणासाठी एक बंदूक विकत घेतली आहे. ती जी पोरं आली होती त्यांच्या गावातील मुलीने ही खबर तिच्या भावाला सांगितली की आपल्या गावातील 5-6 जण आले होते भांडण करायला आमच्या गावात. त्यांना एवढे मारले आहे की मेले म्हणून फेकून दिले आहेत. आणि हो, येताना तसे येऊ नका, पोलीस घेऊन या. तसे त्यांच्या गावातील पोलीस पाटलाला खबर भेटल्यावर त्याने पोलिसांना घेऊन प्रशांतच्या गावात गेला व त्या तिघांना घेऊन ते निघाले. त्यांना खूप मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. प्रशांतच्या गावात पुरुष मंडळी कोणीच राहिले नाही, सगळे फरार. गावात 3 दिवस कर्फ्यू लागला होता. आता ही खबर सगळ्या तालुक्यात पसरते. जो तो बोलू लागतो, दुसऱ्याच्या गावात जाऊन आपण दादागिरी करू शकत नाही. आणि असाही या पोरांना जाम माज झाला होता. उत्तरला शेराला शेर सव्वा शेर भेटतोच. आता या भांडणाची खबर चिन्मयच्या पप्पाला मिळते आणि आपला चिन्मय त्यात आहे हे जेव्हा त्याला कळते तेव्हा त्याला खूप राग येतो. ते शहरात राहत आहेत आणि चिन्मय गावाला. त्याचे कारण असे की 10वीला चिन्मयला कमी मार्क्स मिळाले, त्यामुळे त्याला शहरातील कॉलेजने सायन्सला ॲडमिशन दिले नाही. पण याचा परिणाम असा झाला की चिन्मय गावातील टपोरी पोरांबरोबर फिरू लागला. तसा चिन्मयच्या आईला राजेश नावाचा एक मुलगा होता. त्याने खूप समजावले पण तिनेही ऐकले नाही. एवढेच कशाला, जेव्हा हे प्रकरण घडले तेव्हा राजेश चिन्मयच्या आईला फोन करून सांगतो की काही कर पण चिन्मयला शहरात घेऊ नये. चिन्मय गावाला त्याच्या आजीसोबत राहत होता आणि नुकताच शिमगा संपला होता. पण आई आणि बहीणही गावीच होती. चिन्मयच्या वडिलांचा फोन संध्याकाळी येतो आणि ते फोनवरून त्याच्या आईकडून माहिती घेतात की चिन्मयला कोणी मारले तर नाही ना. तर त्याची आई सांगते की नाही, मामाच्या मुलांनी त्याला पहिलेच बाजूला केले होते. चिन्मयचे पप्पा त्याच्या आईला सांगत आहेत की तिघांची हालत खूप खराब आहे, बरे होतील पण पैसा खूप ओतावा लागेल आणि चिन्मयची काळजी घे म्हणून सांगतात व फोन ठेवतात. इकडे चिन्मयच्या गावातील लोक त्यांना 6 जणांना दोषी ठरवतात की तुम्ही त्याला बाजारपेठेत मारला होता तर पुन्हा त्याच्या गावात जायची काय गरज होती. आणि जर का तो परश्या गावात असता तर त्याने त्या दिवशीच बदला घेतला असता. नशीब कोणी मेले नाही, नाहीतर घरातल्यांना तोंड कुटायची बारी झाली असती. इकडे प्रशांतच्या चुलत्यांनी पोलीस केस केली आहे की अशा गावातील मुले तलवारी घेऊन गावात फिरत होती. त्याने गावातील लहान मुले, महिला तसेच वयोवृद्ध यांना सुद्धा त्रास दिला. गावातील काही घरांमध्ये चोरीचा प्रयत्न केला आणि समोर जो कोणी येईल त्याला कापून टाकायची धमकी देत होते. म्हणून संपूर्ण गावाने त्यांना पळून लावण्यासाठी त्यांच्यावर दगडफेक केली. त्यात काही जण पळून जाण्यात यशस्वी झाले तर काही पडले. त्यांना लोकांनी बेदम चोप दिला जेणेकरून ते कोणत्याच गावात जाऊन अशा प्रकारे कृत्य करणार नाहीत. आता मात्र चिन्मयच्या गावात मोठी चर्चा सुरू झाली की साला आता काय मार्ग काढणार. मग त्यांनी काही राजकीय व्यक्तींचा पाठिंबा घ्यायचं ठरवले, पण तेही फायद्याचे झाले नाही, कारण प्रशांतचे काका एका पार्टीचे तालुका अध्यक्ष आहेत. आता चिन्मयच्या गावात सगळीकडे एकच चर्चा आहे की
जे लोक परशेच्या गावात गेले होते त्यांना अटक होणार. चिन्मयची आई तिच्या मामाच्या मुलाला फोन करते व त्याला विनंती करते की चिनूचे नाव येऊ देऊ नकोस. त्याने सांगितले की नावे कोणाची दिली आहेत पाहतो आणि सांगतो. या पोलीस केसची खबर चिन्मयच्या पप्पाला मिळते आणि ते कामावरून घरी आल्यावर चिन्मयच्या आईला फोन करून खूप बडबड करतात आणि मला चिनूबरोबर बोलायचे आहे असे सांगतात. चिन्मयची आई त्याला फोन देते तर चिन्मयचे पप्पा त्याला शिव्या देतात व मी 2 दिवसात गावाला येतोय. जर का तुझे नाव पोलीस केसमध्ये आले तर तुझे पाठण लाल झाले म्हणून समज. आणि रागात फोन ठेवतात. चिन्मय त्याच्या आईला विचारतो की माझे नाव नसेल ना ग पोलीस केसमध्ये. तर त्याची आई म्हणते की नसणार. आता चिन्मयला खूप भीती वाटत आहे. जर का आपले नाव पोलीस केसमध्ये आले तर पप्पा आपल्यासोबत काय करतील. तो गावात फिरत आहे खबर काढायला आणि त्याला माहीत पडते की त्याचे नाव पोलीस केसमध्ये आहे. आत्ता मात्र त्याची भीती खूप वाढू लागली आहे. इकडे चिन्मयची आहे राजेशला फोन करते आणि सांगते की तो परशा तुमचा नातेवाईक आहे. त्याला विचार आणि सांग माझ्या चिनूचे नाव काढून टाक म्हणून. राजेश चिन्मयच्या आईला हो म्हणून सांगतो. तसा राजेश परशेच्या चुलत्याला फोन करून विचारतो की पोलीस केसमध्ये कोणाकोणाची नावे आहेत. तो जी नावे सांगतो त्यात चिन्मयचे नाव नसते. तो लगेच चिन्मयच्या आईला सांगतो की नको जास्त टेन्शन घेऊस, चिनूचे नाव नाही येतात. पण तू त्याला घेऊन इकडे. तर ती म्हणते अरे पापड बनवायचे आहेत, सध्या नाही येणार. मग राजेश म्हणतो किमान चिनूला तरी पाठव, राहील इकडे मामाकडे. त्यावर ती म्हणते इकडे चिन्मय संपूर्ण गावात फिरून माहिती जमा करतो की त्याचे नाव आहे की नाही, पण 90% तर आहे म्हणून लोक सांगत आहेत. आत्ता मात्र तो खूप दडपणमध्ये आहे. सकाळी चिन्मयच्या पप्पाचा फोन येतो की मी गावाला येतोय आणि ही खबर चिन्मयला लागते. आत्ता मात्र चिन्मय बेचैन झाला आहे. काय करू आणि काय नाही, कुठे पळून जाऊ. आज पप्पा आपल्याला किती मारेल काय माहिती. आणि जर पळून गेलो तर पोलीस शोधून आणून मारतील. काय करायचे, खूप मनात गोंधळून गेला. खरे ते चिन्मयचे पप्पा येऊन त्याचे त्या केसमध्ये नाव असेल तर कमी करणार होते, तसे ते त्यांच्या एका मंत्रालयातील मित्राबरोबर बोलले होते. आणि चिन्मय मार खाणारच होता थोडाफार, कारण तो चुकीचा वागला होता. दुपार झाली. दुपारचे जेवण चिन्मय नेहमीपेक्षा कमी करतो. तर त्याची आई त्याला हसते, आज काय चिन्मयला जेवण जात नाही, पप्पा येणार आहेत ना. मग चिन्मय आणि त्याचा मित्र त्यांच्या माळ्यावर जातात आणि काहीतरी करत असतात. तो मित्र त्याला विचारतो चिनू काय करतोस. तर तो म्हणतो अरे असेच, आज आराम करू इथे. मग त्याचा मित्र म्हणतो की मी पाणी पिऊन येतो. चिन्मय या गोष्टीची वाट पाहत असतो. लगेच तो रश्शी बांधतो आणि तिचा फास गळ्यात अडकवतो व स्वतःला फाशी लावून घेतो. त्याचा मित्र जो पाणी पिण्यासाठी गेलेला असतो तो धबाधब जिना चढून वर येतो आणि पाहतो तर चिन्मय वर लटकला आहे. तो तसाच धावत खाली येतो व त्याच्या आईला सांगतो काकी चिनू माळ्यावर रश्शीला लटकला आहे. त्याची आई क्षणाचाही विचार न करता माळ्यावर जाते. पाहते तर चिनूने फास लावला आहे. ती स्वतःला सावरते. तिला माहिती आहे की याचा फास काढला तर हा वाचेल. त्याचा फास काढते आणि त्याला खांदोरी मारून खाली आणते. त्याच्या चुलत भावाला गाडी काढायला सांगते व त्याला लगेच दवाखान्यात घेऊन चल म्हणून सांगते. एका आईची आपल्या पोटच्या गोळ्याला वाचवण्याची धडपड सगळा गाव पाहत होता. प्राथमिक आरोग्य केंद्रात जेव्हा चिन्मयला चेक करतात तेव्हा ते सांगतात की फास लागल्या गेला आहे. कोवळा जीव ना आणि नायलॉनची रस्सी, त्यामुळे जीव गेला. हे ऐकून चिन्मयची आई बेशुद्ध झाली. मित्रांनो, अशाच कहाण्या पाहण्यासाठी मला लाईक करा, सबस्क्राईब करा.
शेअर करा. प्लीज, मला आपल्या सपोर्टची खूप गरज आहे. धन्यवाद. आपला सपोर्ट असाच कायम माझ्यासोबत ठेवा हीच विनंती.